चा दामूनगर, भीमनगर, नालंदा बुद्ध विहार ह्या संघटनेचा अध्यक्ष, ही शाखा, ही संस्था 1954 साली खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली। 1955 ला तिचं रजिस्ट्रेशन केलं आणि ही शाखा आजच्या तारखेला संपूर्ण भारतामध्ये ही शाखा कार्यरत आहे आणि ह्या दामूनगर, भीमनगर मध्ये ही शाखा कार्यरत आहे। 1976 पासून या शाखेची या ठिकाणी निर्मिती झाली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत ही शाखा या ठिकाणी काम करत आहे। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। हा देखील 1984 पासून ही भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडी हा पक्ष या ठिकाणी काम करत आहे। यांचे कार्यकर्ते आदरणीय काशीनाथजी पाखरे, ओटले साहेब, या ठिकाणी कांबळे असतील, वार अध्यक्ष काळबांडे आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी काम करीत आहे आणि काम करीत असताना आम्ही कोणालाही घाबरत नाही। राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, सेना असेल, मनसे असेल, या कुठल्याही संघटनेला आम्ही घाबरत नाही। तन मन धनाने आम्ही या ठिकाणी काम करीत आहेत। एवढंच सांगतो, या ठिकाणी थांबतो। जय संविधान, जय भीम। बहुजन आघाडीचे उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मी काशीनाथ बापूराव पाखरे। आज आम्ही शिवजयंती, माता रमाई, भीमाई या जयंतीच्या निमित्ताने आज प्रोग्राम ठेवलेला आहे दामूनगर, कांदिवली ईस्टमध्ये आणि दोन्ही पक्षाच्या निमित्ताने भारतीय बुद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी। हा ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी सर्वस्व अर्पण केलं, ज्या महापुरुषांनी समाजाला एक दिशा दिली, एक प्रगती केली, त्या मार्गाने, त्या दिशेने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा या दिशेने मार्गपथावर होत आहे। लोकांच्या समस्या, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही आमच्या पद्धतीने, भारतीय बौद्ध महासभा ही धम्म संघटना आहे, तसे वंचित बहुजन आघाडी ही एक पक्ष आहे। या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या समस्या आम्ही काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अन्य प्रश्नावर काम करू आणि हे दोन्ही पक्ष घराघर कसे पोहोचतील हे सुद्धा करू। परंतु येणारा जो काळ आहे तो खूप संविधानरित्या घातक आहे आणि त्याच्यामुळे हा जो समाज आहे, हा जो मागासलेला समाज आहे, त्या मागासलेल्या समाजामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघर पोहोचले पाहिजेत आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत ते काम केले पाहिजेत। हाच ह्या कार्यक्रमातून आम्हाला मेसेज द्यायचा आहे। जय भीम, जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती करण्यात आली। दामूनगर, भीमनगर या विभागात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने आपण सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊया आणि येणाऱ्या काळात आपण महापुरुषांच्या विचारावर चालू आहे आणि येणाऱ्या आपण ज्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचू अशा आणि आता संगीतांचा कार्यक्रम वगैरे चालू आहे। लोक त्याचं निमंत्रक वगैरे सगळं आलेले आहेत आणि लोक त्या संगीताच्या कार्यक्रमाला भरपूर लोक उपस्थित आहेत। या निमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो। जय भीम। 1974 पासून आम्ही इथे काम करतो भारतीय बौद्ध महासभेचं। आम्ही भारतीय बौद्ध महासभा इथे स्थापन केली आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत आम्ही हे संघटित काम करत आहोत आणि 1975 ला नालंदा बुद्ध विहार आणि बाबासाहेबांची मूर्ती आम्ही इथे घडून आणलेली आहे। अशा प्रकारचे आम्ही आजपर्यंत 1975 पासून आजपर्यंत आम्ही भारतीय बौद्ध महासभेचं काम करत आहोत। कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही मिळून हा कार्यक्रम संयुक्त शिवजयंती आणि रमाबाई जयंती या ठिकाणी आज मोठ्या उत्सवात साजरी करत आहे। मी या संस्थेचा कोषाध्यक्ष असून या नात्याने आम्ही बौद्ध प्रचार आणि प्रसार या बहुजन समाजात पूर्ण देशामध्ये करत आहोत आणि हे कार्य आम्ही सर्व मिळून करत आहोत, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा।